नमस्कार. होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण झणझणीत चमचमीत अशी तर्रीदार मस्त छान चिकनची भाजी बनवणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या मसाल्यामध्ये. बघा कशी झणझणीत आणि तर्रीदार मस्त मस्त छान भाजी झालेली आहे चिकनची. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. चिकन आधी मस्त लिंबू आणि मीठ घालून 10 ते 15 मिनटं मस्त लावून ठेवूया. बघा अशा पद्धतीने मस्त लिंबू आणि मीठ लावून ठेवा. मग अशा पद्धतीने हलवून घेऊया आणि म्हणजे सर्व बाजूने लिंबू आणि मीठ लागेल. आपलं चिकनसुद्धा स्वच्छ होईल. आता हे चिकन बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपण मसाला घेऊया भाजीसाठी. बघा मसाला काढलेला पूर्ण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि 3 मस्त हिरव्या झणझणीत तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे आणि 1 चम्मच धने घेतलेले आहे. थोडीशी सुके खोबरे घेतलेले आहे. 1 ते 2 चम्मच पकडून घ्या किसलेले असले तर. मसाला विलायची घेतलेली आहे 1 आणि 4 मिरे घेतलेले आहेत. बघा आता हा मसाला मध्ये आपण 2 तेजपत्ता घालूया. बघा तेजपत्ता घेतलेले आहेत 2. आता हा मसाला मस्त थोडंसं तेल घालूया मस्त कढईमध्ये आणि हा मसाला मस्त भाजून घेऊया. बघा छान मसाला आता आपण हा भाजून घेऊया. त्याने मस्त आपली भाजीसुद्धा चटपटीत होते. बघा मसाला छान भाजलेला आहे. बघा छान मस्त मसाला भाजलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मस्त याचे वाटण तयार करून घेऊया आणि त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालूया. त्यामुळे भाजी एकदम छान तयार होते. आता आपलं जे चिकन आहे ते मस्त 15-20 मिनटं झालेले आहे. आता गरम पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया. चिकनचा जो वास असेल तो सुद्धा निघून जाईल आणि चिकनसुद्धा स्वच्छ होईल आपलं. बघा आता आपण थोडे मसाले घालूया. त्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे मस्त फिरून घेऊया आणि हा मसाला पूर्णपणे या चिकनला लागला पाहिजे. आता कुकर घेऊया आणि कुकर पॉटमध्ये आपण हे चिकन घालूया. बघा आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया आणि थोडंसं त्यामध्ये चिकनला शिजायला पाणी घालूया. त्यामुळे जो चिकनचे सूप तयार होईल त्याने रस्सा पण आपला मस्त छान झणझणीत असा रस्सा तयार होईल. चला तर आता भाजीला आपण फोडणी घालूया. त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. आता जे मसाल्याचे वाटण करून घेतलेले आहे ते घालूया. मसाल्याचे वाटण मस्त तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया. बघा किती छान मस्त आता वाटण बारीक केलेलं आहे मस्त आणि ते मस्त वाटण आता छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. बघा मसाले घेतलेले सुके 2 चम्मच लाल तिखट घेतले आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. आता हे आपण मसाले घालूया. मस्त भाजीमध्ये फ्राय करून घ्या 2 ते 3 मिनटं छान मसाल्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघेपर्यंत. बघा मसाला छान फ्राय झालेला आहे. आता ते चिकन जे बॉईल करून घेतलेलं होतं आपण ते घालूया. ती 2 ते 3 मिनटं मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया. त्यामुळे आपली भाजी एकदम मस्त छान चटपटीत आपली अशी भाजी तयार होते, छान तर्रीदार. बघा छान मस्त चिकनसुद्धा मस्त फ्राय झालेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं मस्त झाकण ठेवून असे झाकून ठेवा. त्यामुळे जे मसाला आहे ते चिकनला मस्त व्यवस्थित लागतं आणि भाजीसुद्धा आपली छान होते. थोडासा कोथिंबीर घालूया वरून कट केलेला. त्यानंतर ते मिक्सरच्या पॉटमध्ये थोडासा मसाला वगैरे आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालूया आणि ते घालूया रश्श्यासाठी जे आवश्यक आपल्याला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर कुकरच्या पॉटमध्ये जे आपण एक्स्ट्रा पाणी घातले ते सूप म्हणून ते घालूया. त्याने रस्सा एकदम छान येतो. बघा मस्त. आता आवश्यक वाटली तर तुम्ही वरून पाणी घालू शकता, तुम्हाला घालायचं असेल तर रस्सा जसा तुम्हाला घट्ट पातळ जसा हवा असेल त्यानुसार. बघा आता एवढं पाणी व्यवस्थित झालेलं आहे. आता मस्त छान एक उकळी काढून घेऊया. मस्त तर्रीदार मस्त छान भाजी झालेली आहे. बघा भाजीला छान मस्त उकळी आल्यानंतर बघा भाजीला मस्त छान आता एक उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालूया. त्याने भाजी मस्त छान लागते चवीला. बघा
त्यानंतर चवीनुसार आपण थोडंसं त्यामध्ये मीठ घालूया. आधीसुद्धा आपण उकडमध्ये मीठ घातले होतं चिकनच्या, त्यानुसार आपण थोडं मीठ घालूया. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस थोडा स्लो करूया आणि भाजीला मस्त मंद आचेवर शिजायला ठेवूया 5 ते 7 मिनटं. त्यामुळे भाजीला मस्त तरी येतं छान. बघा भाजी मस्त झालेली आहे. बघा भाजीला मस्त छान तरी आलेली आपली. बघा चिकनची भाजी कशी मस्त तरीदार आणि मस्त झणझणीत अशी आपली चिकनची भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा. मस्त तरीदार आणि झणझणीत अशी भाजी जर तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा छान मस्त भात आणि मस्त पोळ्या केलेल्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं भाकरी असल्या तर. बघा छान आपली भाजी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी झाली आहे. थँक्यू.